छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे खंडाळा व पंचक्रोशीतील सकल हिंदू समाजाकडून विराट हिंदू संमेलनाचे आयोजन 1 एप्रिल बुधवार रोजी करण्यात आले होते। या विराट हिंदू संमेलनास आलेल्या मान्यवरांचे स्वागत लेझिम पथकाने करण्यात आले। या विराट हिंदू संमेलनाला श्रेया कुलकर्णी, गणेशजी मोकाशी, अभयनंदन गिरीजी महाराज, सूरज आगे, दादा महाराज टुमके यांनी उपस्थिती लावली। यावेळी मान्यवरांनी हिंदू बांधवांना संबोधित केले। या संमेलनात दिसलेली हिंदू एकतेची ऊर्जा आणि धर्माभिमान खरोखर प्रेरणादायी असल्याचे मान्यवरांनी सांगितले। विराट हिंदू संमेलनात बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 100 वर्षांची व्यक्तिनिर्माण आणि राष्ट्र निर्माणाची अखंड यात्रा आजही समाजाला दिशा देणारी आहे। संघाने दिलेले संस्कार, शिस्त आणि राष्ट्रप्रेम यामुळे हिंदू समाज अधिक सक्षम व संघटित होत आहे, असे गणेशजी मोकाशी यांनी सांगितले। श्रेयाताईंनी हिंदू बांधवांना संबोधित करताना सांगितले की छत्रपती संभाजी महाराजांचे विचार आत्मसात करा। धर्मरक्षणासाठी संभाजी राजे कुणासमोर झुकले नाही। संभाजी महाराजांचे गुण आपल्यामध्ये आणा, असे त्यांनी बोलताना सांगितले। गोहत्या व धर्मांतर विरोधी कायदा आपल्या गोमाता व माता भगिनींच्या सन्मान आणि सुरक्षेसाठी एक मजबूत कवच ठरत आहे, असेही वक्त्यांनी सांगितले। अनेक मान्यवरांनी हिंदू बांधवांना संबोधित केले। भर पावसात हिंदू संमेलन सुरूच होते। या विराट हिंदू संमेलनाला मोठी गर्दी दिसून आली। या विराट हिंदू संमेलनाचे आयोजन सकल हिंदू समाज खंडाळा यांच्या वतीने करण्यात आले होते। ब्युरो रिपोर्ट महेश जगदाळे, टीव्ही 24 न्यूज, खंडाळा, वैजापूर। आज आपण फक्त हिंदू आपण हिंदू आहोत एवढं म्हणण्यापुरतं मर्यादित हा विचार आला पाहिजे नाही। तर हा विचार आपण आत्मसात केला पाहिजे। हा विचार आपण आपल्या डोक्यामध्ये घेतला पाहिजे, आपल्या मनामध्ये रुजवला पाहिजे। आणि खऱ्या अर्थाने हाच विचार आपल्याला महापुरुषांनी दिला, संतांनी दिला आणि प्रत्येकाने हाच विचार तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे। आणि आज खऱ्या अर्थाने ते समजून घेणं आपल्या काळाची खऱ्या अर्थाने गरज झाली आहे। मला छत्रपती शिवरायांच्या इतिहासातील एक उदाहरण आठवतं की ज्यावेळेस मिर्झा राजा जयसिंग महाराष्ट्रावर चालून आला आणि चालून आल्यानंतर त्यांच्यासोबत तह झाला आणि महाराजांनी त्याला तहामध्ये 23 किल्ले 500 होऊन दिले। पण त्याच्यानंतर त्यांनी एक अट घातली की तुम्हाला औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसाला आग्र्याला यावं लागेल। महाराजांनी विचार केला आणि होकार दिला आणि सांगितलं मी औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसाला येईल। पण जाण्या अगोदर महाराजांच्या मनात प्रश्न पडला की आपण स्वराज्यापासून दूर आग्र्याला जाणार आहोत, आपण आपल्या स्वराज्यापासून, आपल्या राज्यापासून, आपल्या मातीपासून दूर आग्र्याला जाणार आहोत। पण आग्र्याला गेल्यानंतर आपल्या स्वराज्याचा कारभार व्यवस्थित चालेल का, आपल्या स्वराज्यातली प्रत्येक जण व्यवस्थित जबाबदारी पार पाडेल का, हा प्रश्न महाराजांच्या मनामध्ये पडला। आणि महाराजांनी खरं तर खूप विचार केला आणि एके दिवशी परीक्षा द्यायची ठरवलं। आणि एके दिवशी संध्याकाळच्या वेळेला महाराज किल्ल्याच्या बाहेर गेले आणि संध्याकाळ झाली, किल्ल्याचा दरवाजा बंद झाला आणि मग महाराज किल्ल्याच्या दरवाजावर आले आणि दरवाजा वाजवला आणि सांगितलं दरवाजा उघड। आतून मावळा म्हटला मी दरवाजा उघडू शकत नाही। राजे म्हटले अरे तू दरवाजा उघड। आतून मावळा म्हटला जर तुम्ही स्वतः शिवाजी राजा असेल तर तुम्हाला माहिती असेल की संध्याकाळ झाली की किल्ल्याचा दरवाजा नाही। तुम्ही कधी त्यांची जात त्यांना जात विचारल्यावर ते काय सांगता मुसलमान आहे। तुम्ही सांगता का गर्वाने मी हिंदू आहे? तुम्ही तर सांगता मी मराठा आहे, मी ब्राह्मण आहे, मी सिख आहे, असं सांगता तुम्ही। अहो ठीक आहे, तुम्ही सांगा जातीचा गर्व असावा पण धर्माचाही तितकाच गर्व असावा, मला असं वाटतं। आणि मुलींनो, स्वतःला जर वाघिणी समजून घेता तर आपण प्रेम कोणावर करतोय ह्याची लाज आपल्याला वाटली पाहिजे। जर तुम्ही स्वतःला वाघिणी समजून घेताय तर तुम्हाला वागत शोभत, बिननिश्चितचा बोकड नाही। मला एक सांगा, काय भेटतं त्या पोरांमध्ये? अहो तुमची फसवणूक करून घेऊन जाता, तुमचं धर्मांतरण करून घेऊन जाता। एकतर तुमच्यासारख्या बारक्या 17 वर्षाच्या पोरी धंद्यावर बसवतात, अक्षरशः धंद्यावर। केरला 2 कोणी पाहिला? केरला 2 मूवी कोणी पाहिला? भाऊ इथं पिक्चर नाही दाखवला का केरला 2? ते दाखवलं ठीक। जेव्हा भाऊ करतील नियोजन तेव्हा सगळ्यांनी यायचं पिक्चर बघायला। आणि कोणी म्हणाल तो पिक्चर बघितल्यानंतर हे खोटं आहे, खोटं नाही बरं का, शेवटच्या लाईनी पण वाचून
घटना कधी घडलेली आहे, त्याच्यानंतर तिथं काय केस झालेली आहे, हे सगळं बघून जायचं बरं का. कारण की त्या